MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून स्टार बेलापूर हे रेसिडेन्शियल हब पुणेच्या दृष्टीने आराखडा शरद नवले बेलापूर हे रेसिडेन्शियल हब बनून विकसित व्हावे यासाठी पुढील 25 वर्षांच्या गरजा ध्यानात घेऊन ग्रामपंचायत माध्यमातून पालकमंत्री नाम राधाकृष्ण विखे पा व माजी खा. डा. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात असल्याचे प्रतिपादन जी. परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली. पणकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आयोजित पणकारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी शरद नवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पणकार मारुतीराव राशीनकर होते. याप्रसंगी अशोक गाडेकर, विष्णू वाघ, महेश माळवे, अनिल पांडे, मनोज आगे, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, गौरव साळुंके, प्रदीप आहेर, मारुतीराव राशीनकर, भास्कर खंडागळे, नवनाथ कुताळ, ज्ञानेश्वर गव्हले, देविदास देसाई, जयेश सावंत, रणजित श्रीगोड, विष्णुपंत डावरे, सुहास शिलार, दिलीप दायमा, दीपक क्षत्रिय, गोविंद साळुंके, शरद पुजारी, प्रसाद खरात, कासम शेख, मुसा सय्यद, बाबा शेख, एजाज सय्यद, शफीक शेख, अमन सय्यद आदी पणकारांचा सत्कार करण्यात आला. श्री. शरद नवले म्हणाले की नजीकच्या काळात श्रीरामपूर व बेलापूर जोडले जाणार आहे. त्यावेळी राहण्यासाठी बेलापूरला महत्त्व येणार आहे. यादृष्टीने पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा आखून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यात अद्ययावत घरकुल वसाहत, बेलापूर हे पर्यटनस्थळ बांधावे यासाठी प्रवरा घाटविकास, केशव गोविंद निस्थळीसाठी बोटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, क्रीडा सुविधा आदी विकसित केल्या जाणार आहेत. आम्ही विकासाभिमुख कामे केली आहेत. विरोधकांकडे सांगण्यासारखे काही नसल्याने ते अपप्रचार करून दिशाभूल करीत असल्याची टीका श्री. नवले यांनी केली. बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की गेल्या 5 वर्षात 126 कोटीची पाणीपुरवठा योजना, 1000 घरकुलांची योजना, साठवण तलावासह घरकुल योजनेसाठी 43 एकर जमीन शासनाकडून विना मोबदला मिळविणे, ओला सुका काच याचे वर्गीकरण करून संकलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असे प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 25 वर्षात झाली नाहीत अशी विकासकामे या 5 वर्षात झाली आहेत. यापुढील काळातही विकासावर भार देण्यात येईल असे श्री. खंडागळे यांनी सांगितले. याप्रसंगी मारुतीराव राशीनकर, विष्णू वाघ, शिवाजी पवार, मनोज आगे, भास्कर खंडागळे, देविदास देसाई, हाजी इस्माईल शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. यानिमित्त सरपंच मीनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, जालिंदर हे, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर तात्या खंडागळे, हाजी इस्माईल शेख, मुश्ताक शेख, बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे, अरविंद साळवी, शफीक बागवान, मोहसिन सय्यद, भैया शेख, भाऊसाहेब तेलोरे, विशाल आंबेकर, बाबूराव पवार, दादासाहेब कुताळ, संजय भोंडगे, पोपट पवार, विनायक जगताप, बंटी शिलार, अनवर सय्यद, जाफरभाई आतार, राहुल माळवदे, राज गोडे आदींच्या हस्ते पणकारांचा सत्कार करण्यात आला. सर्व सन्माननीय पत्रकार, सर्वच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित, सगळ्या क्षेत्रातील पत्रकार, खरं तर मी प्रथमतः ग्रामपंचायतच्या सर्व प्रशासनाला धन्यवाद देईन. आज आपण पत्रकारितेतले प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्व पत्रकारांना निमंत्रित केलं. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या बेलापूर ग्रामपंचायतीचा जो सत्कार केला आहे त्या सत्काराचे ग्रामपंचायत बेलापूर ठरवत नाही. बेलापूर ग्रामपंचायत सत्कार हा संपूर्ण बेलापूर गावचा सत्कार. त्यामुळे हा खूप मोठा कार्यक्रम बेलापूर ग्रामपंचायत आपण त्याबद्दल ग्रामपंचायतीकडून धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी पत्रकार मित्र उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला पण पत्रकारितेच्या शुभेच्छा देतो आणि माझी करू शकतो. ग्रामपंचायत बेलापूरच्या वतीने बेलापूर आणि बेलापूरच्या पत्रकारांचा यानिमित्त उपस्थित असलेले श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष असुरराव दाणेकर, श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप आहेर, कार्याध्यक्ष विष्णू वाघ,
दैनिक विजय बाबाचे कार्यकारी संपादक मनोज आगे, लोकमतचे प्रतिनिधी आमचे श्री शिवाजी पवार, सकाळचे प्रतिनिधी महेश माळवे, स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाश कुर्ते, पुढारीचे बोरसे मामा, पुण्यनगरीचे प्रतिनिधी आमचे स्नेही गौरव साळुंके आणि माझे बेलापूर अनिल पांडे आणि बेलापूरमध्ये बेलापूर प्रेस क्लबचे माझे सर्व सहकारी आणि बेलापूर येथील पत्रकार बंधू. आता या ठिकाणी पत्रकारिता आणि बाकीच्या गोष्टीवरती बराचसा ओवापोवा झाला. पत्रामध्ये प्रत्यक्ष टेबलवर जी मंडळी काम करते त्यांना या ठिकाणी एकदा बोलवलं पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये मला ऐकलं असेल, सूचना ऐकली असेल, त्याप्रमाणे त्यांनी त्यांना बोलवलं एकत्रित केलं. त्याचं कारण असं आहे की पवारांनी काम करतात, पत्रकारितेमध्ये काम करताना अडचणी काय असतात त्या माणसाने प्रत्येक फेरे बांधलेले आहेत. त्या ठिकाणी त्या फेजमधून मी पण गेलेलो आहे. मी जवळ वयाची 40 वर्ष मी फिर्याद झालेली आहे. 30 वर्ष सावनाचं काम केलेलं सगळेजण माझ्याबरोबर काम करत होते किंवा मी त्याच्याबरोबर कधी काम 30 वर्ष मी काम केलेलं आहे. मला असं जाणवतं की हल्लीच्या पत्रकारांमध्ये प्रॉब्लेम असा तयार झालेला आहे की कोणतीही घटना असेल, घडामोड असेल, तिथं स्वतःच्या सज्जव व्यक्तीला अनुसरून त्याचं ॲनालिसिस न करता त्यांनी आम्ही ॲनालिसिस केलंच पाहिजे नाही की घटना जर असेल, घटना जर एखादा अपघात घडला, माणूस पुण्याला मरण झाला, कुणी आणून देतो, कुणी छापलं, त्यात विशेष काय. पण शिवाजी